G24 या वृत्तवाहिनीच्या फेसबुक पेजवर एक बातमी वाचली. मंदिरात गेल्यानंतर तुमची चप्पल हरवणं हे शुभ की अशुभ. बातमीमध्ये असं सांगितलं गेलं आहे की ज्योतिषशास्त्र असं सांगतं की तुमची चप्पल किंवा बूट जर मंदिरामध्ये चोरीला गेली तर तुमच्यासाठी ते शुभ असतं. त्याने तुमची आर्थिक परिस्थिती सुधारते, तुमचा आर्थिक लाभ मिळतो तुम्हाला त्यामुळे. आणि हे कधी करायचं असतं तर त्यासाठी चांगला वार म्हणजे चप्पल चोरीला गेली नाही, चोरीला जाऊ देण्यासाठी चांगला वार असतो शनिवार. मग आता शनिवारी जर तुम्हाला तुमची चप्पल जर बळेच चोरीला जाऊ द्यायची असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही शुक्रवारी एक नवीन चप्पल आधीच विकत घेऊन ठेवले पाहिजेत. आता ज्योतिषशास्त्रामध्ये दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक तर तुमची चप्पल ही शनिवारीच चोरीला गेली पाहिजे तर आर्थिक लाभ होतो. आणि दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे की चप्पल खरेदी करण्यासाठी शुक्रवार हा एक चांगला वार असतो. मी ही बातमी वाचली आणि स्वाभाविकपणे मला फार त्याचं अप्रूप वाटलं त्या बातमीचं. ती बातमी ज्यांनी लिहिली असेल डेस्कला बसून, ज्याने अपलोड केली असेल, तर ह्या सगळ्यांचं फार फार कौतुक वाटतं. एकतर कसं आहे, हा जो प्रश्न आहे ना, तो चप्पल चोरीला जाणं हे शुभ की अशुभ यापेक्षा कुठल्याही मंदिरच कशाला, मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्च, बुद्धविहार, आणखी जी कुठली प्रार्थना स्थळं असतील तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमचा मेंदू चोरीला जाणं हे तुमच्यासाठी चांगलं की घातक, असा तो खरं म्हणजे प्रश्न असायला पाहिजे होता. आता आपण काय केलं पाहिजे की शनिवारी आपली चप्पल आपण गमावून आलो आणि शुक्रवारी घेतलेली चप्पल घरी आहे तर ती लगेच नाही घालायची, तिथल्या तिथे ती घेऊन यायची घरी. नवीन असेल ते किंवा घरी ठेवली असेल तर घरी घालायची. पण ती घरी ती घालण्यापूर्वी तो बॉक्स उघडल्यानंतर ती चप्पल काढायची, आरशात पाहायचं आणि स्वतःच्या खाडकन एक चपलेने थोबाडीत मारून घ्यायची. दुसरं, ह्याची दोन कारणं आहेत की आपण इतके बेअक्कल जन्माला कसे काय आलो, आणि दुसरं महत्त्वाचं की आपला मेंदू हा आधीच चोरीला गेलेला आहे हे आपल्या लक्षात कसं काय नाही आलं. ह्याचं प्रायश्चित्त म्हणून ही चप्पल आपण थोबाडीत मारून घेतली पाहिजे.